जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने खळबळ उडालेली आहे। काही दिवसांपूर्वी मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती। ती ताजी असतानाच पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना घडली आहे। आमदार एकनाथ खडसे स्वतःच आपल्या सोबत आहेत। खडसे साहेब, चोरी झाल्याची घटना समोर येते अशी बातमी मिळते, काय माहिती तुम्ही सांगाल? जळगावच्या आमच्या घरी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे दिसत आहे त्याच्यानुसार 2 वाजेच्या सुमारास 1 जण मोटरसायकलवर आले। त्यांनी घराबाहेरचे कुलप वगैरे सगळं तोडले। मध्ये जाऊन त्यांनी सामानाची या ठिकाणी उचकाउचक केली आणि नंतर ते 3 वाजता तिथून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे। एकंदरीत आता त्या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे। पण तुम्हाला काही संशयास्पद वाटतंय? आधी काही दिवस पेट्रोल पंपावर दरोडा पडतो आणि आता घरामध्ये चोरीची घटना घडते, काही संशयास्पद असं आपल्या मनात येत आहे? नाही, सगळ्या संशयास्पद तर मला वाटत नाही। चोऱ्या आता काय झालंय की दैनंदिनच आमच्या जिल्ह्यामध्ये चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत। त्यामुळे चोरी हा काही नवीन प्रकार आता त्या जिल्ह्याला राहिलेला आहे। चोऱ्या, दरोडे, लूटमार, मंगळसूत्र चोरणं हे आता रोजच झालेलं आहे। त्या ठिकाणी पोलिसांचा काही धाक उरलेला नाही। 2 नंबरचे दंड वाढलेले असं वारंवार मी स्वतः सांगितलेलं आहे। पोलिसांनी बऱ्याचदा सांगितलं, डीएसपीला तर मी 4-8 दिवसाआड फोन करत राहतो, परंतु फार म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्यापेक्षा हप्ते मोठे व्हायला लागले। त्यामुळे आता याचं काही आश्चर्य वाटत नाही कुणाच्या घरात चोरी झाली ना आपल्या घरात चोरी झाली त्याच्या होण्याचं काही धरूनच नागरिकांनी राहावं। आम्ही पण त्या दृष्टीने राहिलो। बरोबर बरोबर। धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण ते म्हणाले संशयास्पद असं काही नाही। जळगावमध्ये चोऱ्यामोऱ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। स्वतः आमदार एकनाथ खडसे आपल्या सोबत होते आणि त्यांच्या जळगावातल्या घरी झालेल्या चोरी संदर्भात ते आपल्याला स्पष्टता देत होते, माहिती देत होते। तपास या सगळ्या प्रकरणाचा सुरू आहे।